नमस्कार मित्रांनो, पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवर मागच्या परीक्षांमध्ये आलेले काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, प्रश्न थोडे आहेत परंतु महत्त्वाचे आहेत. हक्काचा मार्क मिळवायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. मित्रांनो, तर आपला पहिला प्रश्न आहे, अ स्टोरी that can't hardly be a story that can't hardly be believed. प्रश्न एकदा पुन्हा पहा. अ स्टोरी दॅट कॅन्ट हार्डली बी बिलीव्ड. अशी स्टोरी, अशी गोष्ट जी ज्याच्यावर आपण लवकर विश्वास ठेवू शकत नाही. ऑप्शन पहा काय विचारलेत. पहिला ऑप्शन आहे इनक्रेडिबल, दुसरा ऑप्शन आहे डिस्क्रिनेबल, तिसरा ऑप्शन आहे मेडन आणि चौथा ऑप्शन आहे सॅन्क्युअर. ठीक आहे, ऑप्शन पहा आपले काय आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तुम्ही ज्यावेळेस आपल्याला सगळ्या शब्दांचा अर्थ माहीत नसतो तो कट मेथड यूज करायची. ठीक आहे, ज्या शब्दांचे अर्थ माहीत आहेत ते पाहायचे आणि कट करायचं. आता पाहूया या शब्दांचे जे अर्थ आहेत ते काय आहे. इनक्रेडिबलचा अर्थ काय होतो? अतुल्य, म्हणजे अविश्वसनीय. अविश्वसनीय असा इनक्रेडिबलचा अर्थ होतो. त्याच्यानंतर डिस्क्रिनेबल, समजण्यायोग्य असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचा आहे मेडन. मेडनचा अर्थ होतो कुमारिका किंवा आपण अविवाहित असंही म्हणू शकतो. त्याच्यानंतर चौथं आहे काम कमी. सिंक्युअरचा अर्थ काय होतो? काम कमी आणि पगार जास्त किंवा भरपूर. ठीक आहे, हे चार अर्थ या चार पर्यायांचे आहेत. इनक्रेडिबलचा अतुल्य किंवा अविश्वसनीय, डिस्क्रिनेबल म्हणजे समजण्यायोग्य, मेडन म्हणजे कुमारिका किंवा अविवाहित आणि सिंक्युअर म्हणजे काम कमी पण पगार जास्त अशी परिस्थिती. ठीक आहे, तर या ठिकाणी काय प्रश्न आहे? अ स्टोरी दॅट कॅन्ट हार्डली बी बिलीव्ड, म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यावरती लवकर आपण विश्वास करू शकत नाही. काय पर्याय कोणता बरोबर होऊ शकतो? तर तो आहे अविश्वसनीय. समजण्यायोग्य होऊ शकत नाही, डिस्क्रिनेबल कॅन्सल, कुमारिका तर पॉसिबलच नाही आणि याचाही प्रश्न सुटत नाही. म्हणजे काय आहे बरोबर उत्तर? इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय किंवा अतुल्य, अशी गोष्ट ज्याच्यावरती आपण लवकर विश्वास करू शकत नाही. आणि हा जो प्रश्न आहे हा वर्धा लिपिक 2015 साली आला होता. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रश्न, इनकेपेबल ऑफ बीइंग सीन. इनकेपेबल ऑफ बीइंग सीन, त्याचे पर्याय आपण आधी लिहून घेऊया. पर्याय आहेत व्हिजिबल, त्याच्यानंतर आहे पर्याय नंबर 2 ऑडिबल, 3 नंबरचा पर्याय आहे इनव्हिजिबल आणि 4 नंबरचा पर्याय आहे इनसाइट. ठीक आहे, 4 पर्याय आहेत. आपण पाहूया व्हिजिबल म्हणजे काय. तर व्हिजिबल म्हणजे दृश्यमान, जे आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर इथे लिहून घेतो मी दृश्यमान. 2 नंबरचा आहे ऑडिबल म्हणजे ऐकण्यायोग्य. त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे अदृश्य.
आणि त्याच्यानंतर आहे इनसाईट, म्हणजे पुढचा पर्याय आहे 4 नंबर, अंतर्दृष्टी. ठीक आहे. इनकेपेबल ऑफ बीइंग सीन म्हणजे अशी गोष्ट जी लवकर दिसू शकत नाही, दिसण्यासाठी कॅपेबल नाही, म्हणजे दिसत नाही साहजिकच. तर पर्याय पाहूया. व्हिजिबल म्हणजे दृश्यमान, म्हणजे दिसतंय. ऑडिबल म्हणजे ऐकण्यायोग्य, म्हणजे ऐकायला येतंय. इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य, म्हणजे दिसू शकत नाही. तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर इनव्हिजिबल होऊ शकतं. तरी पण आपण पुढचा पर्याय पाहूया. इनसाईट म्हणजे अंतर्दृष्टी. तर हा पर्याय तर होऊ शकत नाही. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे इनव्हिजिबल, म्हणजे अदृश्य. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, फिजिकल फीचर्स ऑफ ॲन एरिया. फिजिकल फीचर्स ऑफ ॲन एरिया. आधी पर्याय लिहून घेऊया. पहिला आहे जिओग्राफी. दुसरा पर्याय आहे सोशियोलॉजी. तिसरा पर्याय आहे कॉन्टोर. आणि चौथा पर्याय आहे टोपोग्राफी. ठीक आहे. यांचा अर्थही मी तुम्हाला सांगतो. जिओग्राफी म्हणजे आपल्याला माहिती आहे, भूगोल. सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्र. कॉन्टोरचा अर्थ होतो रूपरेषा किंवा बाह्य आराखडा. आणि टोपोग्राफी म्हणजे प्रदेश वर्णन. ठीक आहे. तर हे अर्थ आहेत. आता प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. फिजिकल फीचर्स ऑफ ॲन एरिया. फिजिकल फीचर्स ऑफ ॲन एरिया. जिओग्राफी म्हणजे भूगोल. सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्र. कॉन्टोर म्हणजे रूपरेषा. हा जो शब्द आहे तो जवळपास समांतर वाटतोय या प्रश्नाशी. कॉन्टोर म्हणजे रूपरेषा, परंतु फक्त रूपरेषाच नाही, तर त्यामध्ये फिजिकल फीचर्स या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अंतर्भूत होतात. तर हा जो शब्द आहे टोपोग्राफी म्हणजे प्रदेश वर्णन, एखाद्या गोष्टीचे एखाद्या प्रदेशाचे पूर्णपणे वर्णन, त्याला प्रदेश वर्णन आपण म्हणू शकतो. आणि फीचर्समध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात. म्हणजे हा जो प्रश्न आहे, हा जो पर्याय आहे तो या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतो. ठीक आहे. आलं लक्षात. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, टू सेंड बॅक अ पर्सन फ्रॉम वन्स कंट्री. पर्याय पण लिहून घेऊया. मायग्रेट, एक्सपार्टिएट, मायग्रेट. 3 नंबर आहे एमिग्रेट. आणि 4 नंबर आहे रिपाट्रिएट. ठीक आहे. टू सेंड बॅक अ पर्सन फ्रॉम वन्स कंट्री. एखाद्या व्यक्तीला त्याच्या कंट्रीतून परत पाठवणे किंवा पाठवून देणे. एक्सपार्टिएटचा अर्थ होतो हद्दपार. मायग्रेटचा अर्थ होतो स्थलांतर. एमिग्रेटचा अर्थ होतो देशत्याग. आणि रिपॅट्रिएटचा अर्थ होतो
स्वदेश प्रत्यावर्तन म्हणजे त्याच्या देशामध्ये परत जाणे. प्रश्नाचा अर्थ पाहून घेऊया. टू सेंड बॅक अ पर्सन फ्रॉम वन्स कंट्री. एखाद्या व्यक्तीला त्याच्याच देशातून पाठवून देणे किंवा हाकलून देणे या शब्दाचा, या वाक्याचा साधारण अर्थ होतो. ऑप्शन पाहूया. एक्सपार्टिएट म्हणजे हद्दपार करणे. दुसरा मायग्रेट म्हणजे स्थलांतर, परंतु मायग्रेट हे बऱ्याचशा अंशी काय होतं, कशामध्ये होतं, स्वतःच्या मर्जीने होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इमिग्रेट म्हणजे देशत्याग, स्वतःच्या मर्जीने देशाला सोडून जाणे. रिपॅट्रिएट म्हणजे स्वदेश प्रत्यावर्तन, एखादा व्यक्ती एखाद्या देशामध्ये होता त्यानंतर तो आता आपल्या देशामध्ये परत जातो, त्याला म्हणतात स्वदेश प्रत्यावर्तन, रिपॅट्रिएट. तर या शब्दांमध्ये हद्दपार करणे, एक्सपॅट्रिएट हा जो शब्द आहे ना, हा त्या वाक्याशी मिळता जुळता आपल्याला दिसतोय. कारण इथे काय लिहिले, टू सेंड बॅक अ पर्सन फ्रॉम वन्स कंट्री, त्याच्याच देशातून त्याला पाठवून देणे, म्हणजेच त्याला जवळपार हद्दपार करणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे, एक्सपार्टिएट म्हणजेच हद्दपार करणे. पुढचा प्रश्न आहे, अ पर्सन अगेन्स्ट हुम लीगल ॲक्शन इज इन्स्टिट्यूटेड. अ पर्सन अगेन्स्ट हुम लीगल ॲक्शन इज इन्स्टिट्यूटेड. ठीक आहे. आता याचे आपण काय करूया, पर्याय लिहून घेऊया. पहिला आहे डिफेंडंट, दुसरा लिटिगंट, तीन नंबर आहे ॲपिलंट, आणि 4 नंबर आहे डिपोनेंट. ठीक आहे. आता डिफेंडंटचा अर्थ होतो प्रतिवादी, लिटिगंटचा अर्थ होतो पक्षकार, 3 नंबर आहे ॲपिलेंट म्हणजे दाद मागणारा, ज्याने अपील केली आहे, आणि डिपोनेंटचा अर्थ होतो साक्ष देणारा. किंवा अभिसाक्षी असंही त्याला म्हटलं जातं. इथे काय आहे, अ पर्सन अगेन्स्ट हुम लीगल ॲक्शन इज इन्स्टिट्यूटेड, म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्या विरोधात एक लीगल ॲक्शन म्हणजे औपचारिक काही ॲक्शन घेणे गरजेचे आहे किंवा सुरू झालेली आहे. तर तो कोण असू शकतो, प्रतिवादी म्हणजे डिफेंडंट, लिटिगंट म्हणजे पक्षकार, की ॲपिलंट म्हणजे दाद मागणारा, की डिपोनेंट म्हणजे साक्ष देणारा. आता यामध्ये आपण यांना कट करू शकतो. साक्ष देणारा याच्या विरोधात तर ॲक्शन घ्यायची नाही आहे, जो दाद मागणारा तोच ॲक्शन घ्यायला आलेला आहे, तोच तर दाद मागतो, त्याच्या विरोधात पण काय ॲक्शन घ्यायची नाही आहे. पक्षकार म्हणजे त्या केसमधील किंवा त्या गोष्टीमधील इतर लोक. तर राहिला शेवटचा डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी, जो प्रतिवाद करतो आहे, म्हणजेच काय आहे, डिफेंडंट याच्याच विरोधात ॲक्शन इन्स्टिट्यूटेड म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी. ठीक आहे मित्रांनो, पुढचे प्रश्न घेऊया आपण. तुम्हाला या प्रश्नांची आणि त्याच्या उत्तरांची जर PDF हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या प्रश्न उत्तराची पूर्ण PDF मिळून जाईल. तेव्हा आता हा जो हे जे प्रश्न आहेत याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. आता तर प्रश्न क्रमांक 6 आहे, वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस या प्रश्नाचा अर्थ काय होतो,
वन हू म्हणजे जो अनेक भाषा बोलू शकतो, जो व्यक्ती अनेक भाषा बोलू शकतो. वन हू म्हणजे जो व्यक्ती, व्यक्तीच्या संदर्भात वन हू हा शब्द वापरला जातो. आता याचे पर्याय पहा. लिंग्विस्ट, लिंग्विस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ. दुसरा आहे पर्याय मल्टीलिंग्युअल, मल्टीलिंग्युअल म्हणजे बहुभाषिक. तिसरा पर्याय आहे पॉलिगॉट, पॉलिगॉट म्हणजे बहुभाषिक. आणि शेवटचा पर्याय आहे फोनेटिशियन, फोनेटिशियन म्हणजे उच्चारशास्त्रज्ञ. आता यामध्ये लिंग्विस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ हा पर्याय होऊ शकत नाही, कारण तो भाषाशास्त्रज्ञ आहे. बोलण्याशी त्याचा संबंध जरी असला तरी बोलणाऱ्या व्यक्ती संदर्भात हा शब्द वापरलेला नसतो. दुसरा आहे मल्टीलिंग्युअल म्हणजे अनेक बहुभाषिक म्हणजेच अनेक भाषा बोलणारा. बरोबर आहे, बहुभाषिक हा शब्द आहे. मल्टीलिंग्युअल हा जो शब्द आहे ना, बहुभाषिक या अर्थासाठी म्हणजे अनेक भाषा बोलणारे या संदर्भात वापरला जातो. त्याच्यासारखा आणखी एक पर्याय आहे पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट हा शब्दसुद्धा बहुभाषिक यासाठी वापरला जातो. आणि शेवटचा जो पर्याय आहे फोनेटिशियन, उच्चारशास्त्रज्ञ, याचाही या प्रश्नाशी काहीही संबंध नाही आहे. फक्त दोन ऑप्शन आहेत, ते जवळजवळ सारखे वाटत आहेत. पहिला आहे मल्टीलिंग्युअल आणि दुसरा आहे पॉलिग्लॉट. तर मल्टीलिंग्युअल हा जो शब्द आहे ना, हा बऱ्याच वेळा देश किंवा एरिया किंवा समाज यांसाठी वापरला जातो. मल्टीलिंग्युअल कंट्री म्हणजे बहुभाषिक देश. इंडिया इज अ मल्टीलिंग्युअल कंट्री. परंतु पॉलिग्लॉट, पॉलिग्लॉट हा जो शब्द आहे ठराविक व्यक्तींसाठीच, फक्त आणि फक्त एखाद्या माणसासाठी किंवा एका व्यक्तीसाठीच वापरला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट म्हणजे बहुभाषिक व्यक्ती. आणि मल्टीलिंग्युअल कंट्रीसुद्धा असू शकतात, परंतु पॉलिग्लॉट कंट्री असू शकत नाही. त्याच्यानंतर प्रश्न 7वा आहे अ पर्सन हू स्टडीज द फॉर्मेशन ऑफ अर्थ. अ पर्सन हू स्टडीज अबाउट अर्थ, अ पर्सन हू स्टडीज अबाउट अर्थ असा व्यक्ती जो पृथ्वी संदर्भात अभ्यास करतो. पहिला ऑप्शन आहे मेटेरिओलॉजिस्ट, दुसरा आहे अँथ्रोपॉलॉजिस्ट, तिसरा आहे जिओलॉजिस्ट आणि चौथा आहे सिस्मॉलॉजिस्ट. मेटेरिओलॉजिस्ट म्हणजे हवामानशास्त्रज्ञ, अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे मानववंशशास्त्रज्ञ, जिओलॉजिस्ट म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ आणि सिस्मॉलॉजिस्ट म्हणजे भूकंपशास्त्रज्ञ. मित्रांनो, अतिशय डिफरंट बराच फरक आहे याच्यामध्ये. टायप होण्याची काही शक्यता नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूगर्भशास्त्रज्ञ म्हणजेच जिओलॉजिस्ट. प्रश्न क्रमांक 8 आहे वन नॉट कन्सर्न विथ राईट ऑर रॉंग. वन नॉट कन्सर्न विथ राईट ऑर रॉंग म्हणजे एखादा व्यक्ती त्याला चूक काय आणि बरोबर काय हे कळत नाही किंवा त्याशीच त्याचा संबंध नसतो. प्रश्नाचे पर्याय आहेत मोरल, दुसरा पर्याय अमोरल, तिसरा पर्याय इमोरल आणि चौथा पर्याय इमॉर्टल. आता याच्यामध्ये पहिला पर्याय होतो मोरल, मोरल म्हणजे नीतिमत्ता. आणि शेवटचा जो पर्याय आहे इमॉर्टल, इमॉर्टल म्हणजे अमर, एखादी व्यक्ती म्हणजे अमर असणे. ठीक आहे, तर या दोन्ही पर्यायांचा प्रश्नाच्या अर्थाशी संबंध दिसत नाही आहे. ठीक आहे, परंतु दोन पर्याय आहेत अमोरल किंवा इमॉरल. यामध्ये आपल्याला संभ्रम होऊ शकतो. यामध्ये अमोरल म्हणजे काय, नीतीप्रमाणे न चालणे किंवा जशी काय नीतिमत्ता आहे किंवा जी चांगली नीती आहे त्यासारखं न वागणे. आणि तिसरा पर्याय आहे इमॉरल. इमॉरल म्हणजे काय, तर नीतीला, जी नीतिमत्ता आहे तिला झिडकारून देणे, तिला झिडकारून देणे, अमान्य करणे. परंतु पर्याय क्रमांक 2 अमॉरल, अमॉरलचा अर्थ काय होतो, तो नीतिमत्तेला मान्य करतो तो व्यक्ती, फक्त त्याप्रमाणे वागत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याच्याशी जास्त संबंध ठेवत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अमॉरल. तो जो व्यक्ती आहे त्या नीतिमत्तेला झिडकारत नाही, म्हणजे अमॉरल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे अ पर्सन इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन. अ पर्सन इंडिफरंट टू प्लेजर अँड पेन असा व्यक्ती ज्याला सुख आणि दुःख यातलं फरक कळत नाही किंवा जाणवत नाही. पहिला पर्याय आहे स्टॉइक, STOIC, स्टॉइक. दुसरा आहे न्यूट्रल, तिसरा आहे क्रिटिक आणि चौथा आहे इगोइस्ट. स्टॉइकचा अर्थ होतो सुख दुःख हसतमुखाने स्वीकारणे किंवा उदासीन. दुसरा आहे न्यूट्रल म्हणजे तटस्थ
चौथा आहे क्रिटिक म्हणजे समीक्षक आणि चौथा आहे इगोस्टिक म्हणजे अहंकारी. यामध्ये क्रिटिक आणि इगोस्टिक यांचा जास्त संबंध या प्रश्नाच्या अर्थाशी वाटत नाही आहे, समीक्षक आणि अहंकारी, त्याच्यामुळे हे दोन्ही पर्याय कट झाले. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे तटस्थ, म्हणजे तो न्यूट्रल आहे. या पर्यायाचाही जास्त संबंध वाटत नाही, परंतु स्टॉईक याचा अर्थ काय होतो, सुख दुःख हसतमुखाने स्वीकारणे किंवा उदासीन आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे स्टॉईक म्हणजे सुखदुःख हसतमुखाने स्वीकारणे. प्रश्न क्रमांक 10 आहे अ पर्सन हू स्ट्रॉंगली बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड इन दिस युनिवर्स. असा व्यक्ती जो स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो, खूप विश्वास करतो की या जगामध्ये देव आहे. पर्याय आहेत ॲथिस्टिक म्हणजे नास्तिक, एक्झिस्टेंटियलिस्टिक म्हणजे अस्तित्ववादी, तिसरा आहे थिस्ट म्हणजे आस्तिक आणि चौथा आहे ॲग्नॉस्टिक म्हणजे अज्ञेयवादी, म्हणजे त्याला असं वाटतं की या युनिवर्समध्ये देवाविषयी काही शोध होऊ शकत नाही किंवा काही समजणे शक्य नाही. तर हा अगदी सोपा प्रश्न आहे. आस्तिक म्हणजे थिस्ट हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते बरोबरसुद्धा आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे खूप प्रश्न ज्याला आपण व्होकॅब्युलरीशी आधारित प्रश्न म्हणू शकतो, हे प्रश्न ह्या परीक्षांमध्ये टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी यामध्ये येत असतात. तर मित्रांनो, याची एक PDF जी आहे मी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे, ती तुम्ही डाउनलोड करून अभ्यासासाठी वापरू शकता. आणि मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.